छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। करायचं काय खाली डोकं वर पाय, करायचं काय खाली डोकं वर पाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना केल्यामुळे संगमनेर बसस्थानक परिसरात आमदार अमोल खताळ शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडवत जाहीर निषेध केला। मालेगाव महानगरपालिकेत काँग्रेसचा उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष होते असं वादग्रस्त विधान केलं। त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर शिवसेना महायुती कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आंदोलनाच्या दरम्यान सपकाळ यांच्या प्रतिमेचे पायदळी तुडवून निषेध व्यक्त केला गेला। यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख, तालुका अध्यक्ष सुशील शेवाळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, संगीता पुंड आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या। जय शिवराय। आज या ठिकाणी आपण बघितलंय की मालेगाव ठिकाणी जो काय उपमहापौर झाल्यानंतर त्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि त्याला समर्थन करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याला समर्थन केलं की महाराजांबरोबरच त्यांची तुलना केली आणि ते राहू द्या असं बोलले। तर ह्या गोष्टीचा आम्ही सर्व संगमनेरकर आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आणि महायुती आमच्या सरकारकडनं ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय। त्यासाठी आज इथे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत। कुठेतरी ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे की महाराजांची तुलना, आज जे महाराज जनतेचे रक्षक होते आणि जे भक्षक होते की ज्यांनी हिंदू धर्म, महाराजांनी आपला हिंदू धर्म टिकवला आणि टिपू सुलताननी आपला हिंदू धर्माच्या लोकांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्यांच्यावर अत्याचार अन्याय केला, छळ केला आणि कुठेतरी 1 लाख जनतेचं हिंदू धर्मांतर केलं। तर अशा या टिपू सुलतानना आपल्या महाराजांच्या बरोबरीने जागा द्यायची का? कुठेतरी हे फार चुकीचं वक्तव्य आहे। आजच काय तर इथून मागे सुद्धा ह्या काँग्रेस पक्षांनी फार या गोष्टी की महाराजांचा अपमान करणं, आपल्या हिंदू लोकांचा अपमान करणं, म्हणजे हे स्वतःला हिंदू समजत नाही का? हे हिंदू धर्मात जन्माला आले नाही का? या गोष्टींचा विसर पडलाय का यांना? कुठेतरी यांच्या या प्रवृत्तीमुळं या खालच्या लोकांना असे दुर्बुद्धी सुचती आणि हे लोक आपल्या महाराजांची तुलना आज महाराजांच्या बरोबरीने यांची तुलना करताय की ज्या लोकांची लायकी सुद्धा नाही काही। तर आम्ही या गोष्टीचा तर निषेध करतोयच, पण सरकारने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन की अशा या प्रवृत्ती वारंवार जी 2 महिने झाले 3 महिने झाले की अशी डोकं काढतात, काही ना काही कुरापत काढून, काही ना काही निमित्त काढून की महाराजांची तुलना यांच्या बरोबर करणं। अरे ज्या महाराजांनी आपल्या जनतेसाठी रयतेसाठी त्याग दिला, संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आणि यांनी लोकांचे जीव घेतला आणि यांची तुलना त्यांच्याशी करायची का? तर त्यासाठी आम्ही सर्व संगमनेरकर आणि इथे जमलेले सर्वच आम्ही धिक्कार करतो, याचा निषेध करतो आणि यापुढे आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि मी सर्व हिंदू तुमची मनापासून माफी मागतो की ह्या प्रवृत्ती इथून पुढे घडणार नाही आणि ह्या गोष्टींकडे आम्ही जसं लक्ष देतो तुमचाही आमच्याकडे आशीर्वाद असू द्या की जेणेकरून ह्या प्रवृत्ती डोकं वर काढणार नाही आणि यासाठी आपल्या सर्वांना हिंदूंना एक होणं फार गरजेचं आहे। आपण असे सर्व हिंदू एक झालो तर ह्या प्रवृत्ती कधीच वर डोकं काढणार नाही। पुन्हा एकदा या गोष्टीचा निषेध करते, थांबते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम। या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।